वासुदेव आला हो वासुदेव आला वासुदेव आला हो वासुदेव आला नमस्ते काकू. अरे गण्या, तू किती मोठा झालास. हो काकू. कसा आहेस रे राजा. मी बरा आहे काकू. तू कशी आहे. मी पण बरी आहे. अरे गण्या, अचानक तू कसा. काकू इलेक्शन होता ना म्हणून आला होता. हो रे बाबा, तू आणि तुझे घरचे लोक इलेक्शन कधी विसरत नाही. हो काकू. अगं काकू, मतदान करणं आपला हक आहे आणि प्रत्येकानं करायलाच पाहिजे. हो रे बाळा, खरंच. पण काकू, बंड्या कुठे आहे. अरे तो काल प्रचाराला गेला होता ना म्हणून झोपलाय. हा मी त्याला बोलवते. बंड्या, हे बंड्या, कोण आलाय बघ. काय नाही, झोपू दे ना. अरे बघ तरी कोण आलाय. अरे बंड्या, तू कधी आलास मित्रा. कसा आहेस. सुटा-बुटात तर एकदम भारी दिसतोय. बंड्या, तुझ्यासाठी पण आणलाय मी. अरे वाह. अरे पोरांनो, तुम्ही दोघी गप्पा मारा, मी येते. बंड्या, सकाळची वातावरण किती छान वाटते, किती प्रसन्न वाटते. फॉरेन मध्ये असं कायच नाही. अरे ते रोज सकाळी असंच होतं. अरे बंड्या, तुम्ही गुढी उभारली. तुला माहिती ना, गुढीपाडवा आपल्या नवा वर्षाचा पहिला दिवस असतोय. अरे बंड्या, मला आपल्या संस्कृतीच्या विसरच पडलंय. अरे तुला संस्कृतीचा काय, तुला तर मराठीचा पण विसर पडलाय. हो रे भाऊ, खरंच. बंड्या, तू मला सांगशील आपली संस्कृती बद्दल. अरे बाबा, कशाला काळजी करतो. हा बंडा आहे ना. चल, मी तुला आज आपल्या संस्कृतीचं दर्शन घडवतो. पहिला आपण आपल्या लाडक्या गणरायाला भेटूया. सनीच्या सूर कसा वाराने धरला ढगाचा डोल घुमू लागला फिरता तासा कसा खडखड काढला पाऊस फुलांच्या वर साव स्वागत आला पाऊस फुलांच्या वर साव स्वागत माझा गणराज आला माझा गणराज आला माझा गणराज गणपती बाप्पा. अरे बंड्या, खूपच छान वाटले. मन एकदम प्रसन्न झाले. चल, तुला मी आता विठुरायाचं दर्शन करवतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठल विठ्ठला हरी ओम विठ्ठला पांडुरंग विठ्ठला हरी ओम विठ्ठला विठ्ठल विठ्ठला काय बघायला, कसं वाटलं. रे बंड्या, खरंच रे, मला तर पंढरीच्या वारीची आठवली. अरे तर काहीच नाही रे, अजून तुला बरंच काय दाखवायचंय. पण चल, तुला आधी आपल्या गावच्या गोविंदांना भेटवतो. अरे बोल बजरंग बली की जय अरे बोल बजरंग बली की जय अरे गोविंदा रे गोपाला अरे गोविंदा रे गोपाला तुझ्या घरा
तुला अजूनही हंडी फोडायला आवडते? अरे भाऊ विसरला अंडी तर आपला आवडताच आहे. हो रे भाऊ. अरे तुला अजून एक गंमत दाखवतो. काल ना ते ठम्मा काकू आलते आपल्या घरी. आज त्यांच्या घरी मंगळागौर आहे. चल आपण जाऊया गपचूप बघायला. खंड्या, खरंच रे आपला संस्कृतीच्या दोडच नाही. अरे तर काहीच नाही. आज आहे ना. हा, आज ना देवाच्या मंदिरात जागरण गोंधळ असेल. चल आपण बघायला जाऊया. तुला झोपता नाही ना. ए बंड्या, फॉरेन मध्ये आता सकाळ असते. मला झोप नाही येणार. चल जाऊया. चल. मित्रांनो, हा वारसा आपल्या सर्वांना जपायचा आहे, पुढे न्यायचा आहे आणि मला विश्वास आहे तुम्ही सर्व जपशाल. आणि मंडळी तुम्हाला कशी वाटली आपली संस्कृती आणि आपली परंपरा.